हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ. खूप दिवसांचा गॅप झाला व्हिडिओला आणि काही रिझन होते तर नाही टाकता आला व्हिडिओ. मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं शेवट आपला व्हिडिओ एक खेंगटचा झाला. त्याच्या आधीचा व्हिडिओ जेव्हा जानू घरी आली होती आणि मी म्हटलं होतं पुढच्या ब्लॉगमध्ये आम्ही कुठे कुठे गेलो काय मज्जा केली तुमच्याशी शेअर करेल. पण थोडंसं तब्येत वगैरे ठीक नसल्यामुळं आणि मुलांची पण एक्झाम चालू असल्यामुळे मला काही व्हिडिओ टाकायला आला नाही परत. तर म्हटलं चला व्हिडिओ बनवून ठेवला आहे तर शेअर करूया तुमच्याशी. तर पाहू शकता छान अशी अंघोळ वगैरे झालेली आमची. सकाळची तयारी आमची चालू झाली. नंतर नाश्ता वगैरे बनवायची. तर जानूडी जेव्हा पहिली एक मागच्या वेळी येणार होती माझ्याकडे त्यावेळेस तिने मला सांगितलेलं माऊ मला मंचुरियन खायचं तुझ्याकडे बनवलेलं. तर मी त्याच्यासाठी कोबी वगैरे सगळं आणून ठेवलं होतं येणारे म्हणून ही. आणि एकच दिवस आली होती ती एकदम संध्याकाळी तर 9 वाजता आली आणि तेव्हा तर तुम्ही पाहिलं आम्ही पनीरची भाजी वगैरे बनवली होती. आणि दुसऱ्या दिवशीचा पण प्लॅन मग मी तयार ठेवला होता की म्हटलं सकाळी नाश्ता वगैरे करूया आणि बाहेर जाऊया मग. पण तिचं झोपताना असं झालं की माऊ मला आता सकाळी मंचुरियन नाही खायचं मला साबुदाणा वडा पाहिजे. मग संध्याकाळी मस्त 12 वाजता साबुदाणा भिजायला घातला. म्हणजे ठीक आहे काहीतरी बनवायचंच आपण बनवूया. साबुदाणा वडा पण तिला खूप आवडतो. पहिली पण एकदा माझ्याकडे आली तेव्हा पण तिने बनवायला सांगितलं होतं मला आणि म्हटलं आवडतं आहे तर करूया. मग तेच आता सकाळी सकाळी माझी साबुदाणा वड्याचीच तयारी चालू झाली मग. आणि ते कोबी वगैरे एवढं मोठं आणलेलं एकतर घरात कोणी खात नाही मग ते राहिलं साईडलाच. म्हटलं चला बघूया नंतर त्याचं काहीतरी. तर पाहू शकता बटाटे वगैरे उकडून घेतले मी. आंघोळीला गेले होते तोपर्यंत बटाटे थोडे जास्तच उकडले. पण जे मोठ्या मोठ्या साईजचे होते मग तेच प्रमाणात उकडलेले ते मी घेतले. आणि इकडे मग त्याच्यामध्ये सगळं जे काही आपण मिक्स करतो शेंगदाणा कूट वगैरे सगळं मिक्स करून मिठाचं हे बनवलं आहे वड्यांसाठीचं पीठ पहिलं तर. कारण ह्या सगळ्या तिघांना पण मिठाचेच वडे खायचे होते आणि मिरची वाटून ठेवलेली. पण म्हटलं आधी ह्यांच्यासाठी बनवून देते मिठाचे वडे आणि नंतर मग आमच्या दोघांसाठी बनवेल म्हणजे मी आणि तक्षच्या बाबांसाठी. आणि आज वडे थोडे जास्त पहिले बनवून घेणारे मिठाचे. तुम्हाला दिसेल पुढे मी त्यांच्यासाठी साईडला पण काढून ठेवलं आहे. कारण लास्ट टाईम जेव्हा ती घरी आलेली त्यावेळेस मला असं वाटलं तक्ष आणि जानू मोठे तर ते तिखटवाले वडे खातील आणि म्हणून मी 4-5 वडे फक्त अशा अंशुलसाठी बनवले होते मिठाचे. आणि ही तिघं पण मिठाचेच वडे खायला बसले आणि नंतर तिखट वड्याला कोणी हातच लावणार आणि ह्यांना पुरलेच नाही पर तेव्हा वडे. खूप हे झालं की आम्हाला अजून पाहिजे मिठाचेच पाहिजे. पण मी त्यात मिरची मिक्स करून बसलेले. झाली का जानूला घालते ना खाऊन झालं तुला आता वडे बनवून झालं खाऊन झालं हे द्यायचं काय कॉफी असे ठीक आहे. बघू खाताना बघू. आणि मग मिरची मिक्स केल्यामुळे ना खूप हे झालं म्हणजे तिन्ही पण मुलं नाराज झाली. अंशुल म्हणायचं माझं मिठाचं ह्यांनी खाल्लं आहे आणि ही दोघं म्हणायचे आम्हाला तिखटवालं खायचं नाही आम्हाला पण त्याच्यासारखं मिठाचंच पाहिजे. आज प्लॅन केला होता आधीच की भरपूर वडे ह्यांच्यासाठी पहिले मिठाचे बनवून घेणारे आणि नंतर तिखट घालेल त्याच्यामध्ये. तर पाहू शकता तुम्ही वडे खूप छान झाले. आणि मला बटाटे जास्त शिजल्यामुळे मला असं वाटायला लागलं की तेल वगैरे पितायत की काय असं होईल. पण नाही मस्त झाले. एक जो जास्त बटाटा उकडला होता त्याला जरा मी साईडला काढून ठेवला तो घातलाच नाही ह्याच्यामध्ये. तर चला मुलांसाठी वडे तळून घेते आणि देते त्यांना खायला. दाखवते तुम्हाला पुढे. तर पाहिलं तुम्ही वड्यांचा आवाज किती छान येत होता. मस्त झालेले कुरकुरीत मस्त असे झालेत कडक कडक असे. आणि दिसत असेल आता त्यांच्यासाठीचे वडे माझे आता बनवून झालेले आहेत. पण मी ना थोडंसं काढून पण ठेवते 4-5 वड्याचं पीठ साईडला
की एवढे तळून नाही घेणार आहे एकदाच, परत जर खायचे म्हटलं तर मग नंतर तळून देणार आहे. आणि त्याच्यासाठी हे मी आता पीठ साईडला काढून मिरची मिक्स करून घेणार आहे. आणि कढईमध्ये टाकलेले वडे तळून झाले की मग सगळ्यांना एकदाच खायला देते त्यांना, कारण तिघंजण ते एकाच ताटात खायला बसणार, त्यांची ती सवयच आहे. इकडे आलं की मग तिघांना एकत्र पाहिजे असतं, वेगळे वेगळे नाही जेवत. तर म्हणून मग म्हटलं एकसाथ जरा जास्त तळून होऊ द्या आणि नंतर देते. तर चला हे वडे तळून घेते पहिले मुलांचे आणि मग त्यांना खायला देते. आणि कसे झालेत हे पण आपण त्यांना विचारूया, कारण तिघांना पण साबुदाणा वडे खूप आवडतात. आणि आज आवडीचा विषय आहे त्यांच्या, तर जरा किचनमध्ये येणं जाणं वाढलं होतं जरा जास्तच, झालं का करून. तर घेते बनवून आणि देते मुलांना खायला. तर इकडे पाहू शकताय वडे तळून झालेत मुलांसाठीचे, आणि मिठाचे जे साईडला काढून ठेवलेत ते तसंच ठेवून देणार आहे मी. जेव्हा त्यांना लागतील परत तर तेव्हा देईल फ्राय करून. आणि दही आणि साखर पण दिलेलं आहे. तर आता मुलांना देते खायला. हे आमच्यासाठीचं तळत ठेवलेलं आहे म्हणजे तळायला. तर तक्षच्या बाबांना पण द्यायचा आहे नाश्ता. आणि आम्हाला खूप उशीर झाला नाश्त्याला, कारण ही पोरांनी रात्री 2 वाजेपर्यंत मस्ती केलेली. तर सकाळी लवकर जागत नाही आलं. कसं झालंय? नक्की का? बाबू तुला आवडलं? अंशुड्याला आवडलं? जानू दीदीला? सगळा मंचुरियनचा प्लॅन फिसकटवला हिने, आहे की नाही? मागच्या वेळेस मला म्हटली होती मंचुरियन कर, आता म्हणली साबुदाणा वडा पाहिजे. पोटभर खाऊन घ्या, अजून देते तळून ना. दादा तू पण खा, तुला तिखटवाला आणते मी बाबांना तळल्यावर. काय झालं? आणि इकडे आता तक्षच्या बाबांना वडे द्यायला पण तळलेले, ते पण झाले. तर त्यांना पण देते खायला आता पहिले, आणि मग माझ्यासाठी बनवून घेते. आणि शेवट आहे ना, कधी बनवायला गेलं तरी शेवटचे वडे जेव्हा मी खायची राहते ना, तेव्हा ते थोडेसे जळूनच जातात. काय माहीत तुमच्यासोबत असं होतं का? होत असेल तर नक्की शेअर करा, कमेंटमध्ये सांगा. डोसा बनवायचा असू द्या, बटाटा वडा असू द्या, साबुदाणा वडा असू द्या, सगळ्यांचं खाऊन झाल्यानंतर सँडविच, सगळ्यांचं खाऊन झाल्यानंतर शेवट माझ्यासाठी बनवत असते. आणि ते का जळतं काही कळतच नाही, काय ते हे होऊन जातं. हे सगळ्यांचं खाऊन होतं आणि मी खाणार त्यावेळेस पहिलं एक बनवलेलं असतं ते चांगलं होतं, दुसऱ्या वेळेसचं जास्त ते जळून जातं. तर चला घेते बनवून आता माझ्यासाठी. आणि नंतर पुढे खूप काही प्लॅन आहे. आज जानोडीला सोडायचं पण आहे. तर आज दुपारचं जेवण काय आम्हाला घरी बनवायचं नव्हतं, मुलांसाठी बाहेरूनच आणणार होतो. ते पण तुमच्याशी शेअर करते, काय काय आणलं होतं आणि नंतर आम्ही काय काय केली सगळी मज्जा. आणि आता हे माझ्यासाठी मी बनवून घ्यायचं झालेलं आहे माझं. तर मग म्हटलं आता हे राहिलेले जे वडे मुलांसाठी ठेवलेत साईडला आपण काढून, तिखटवाले पण राहिले 1-2, तर ते मी डब्यामध्ये भरून घेतलं प्लास्टिकच्या आणि फ्रीजमध्ये ठेवून देणार. अंशुल फिनिश कर ना. दादा म्हणला की मला मूर्छा आली आहे. सांग ना येड्याला. एक काय पण नको बोलू. येडा बोलली. तू तिला तसं का बोलवली? येडू. मी सॉरी बोलले ना. येडू सॉरी. ठीक आहे, तर फिनिश करा, भांडण नका करू. आणि सकाळचा नाश्ता झाल्यानंतर आंघोळ्या वगैरे झाल्या मुलांच्या वगैरे सगळ्या, फक्त जानोडी राहिली होती. तर दुपारी आम्ही हे खायला आणलं होतं, ती म्हटली खाऊन झाल्यावरती मी करते आंघोळ. तर तिला चिकन वगैरे आवडतं, त्यामुळे नूडल्स आणि चिकन आणलेलं. आता आम्ही चाललो जानू दीदीला सोडायला. सोडायला. जानूड्या
अरे सोडायला नाही खेळायला जायचं जानवर बी खेळायचंय. अजून भरपूर प्लॅनिंग आहे आमचं. गार्डनला जायचंय, जानवर तर लातडी जायचं. खायची आणि जानवर तर लातडी जायचं. आता नाही जायचं. रात्री सोडायचंय. बसती खाली. सरळ चला सरळ. मग तिकडेच चाललोय ना आता. भारी आहे रे. हो हो चल. आता ए उठा, पाय घे वरती. कशाची चिटिंग आहे? ते दोघांचं तुझ्या एकट्या बरोबर वजन आहे. मला लागली भूक. दादा तुला नाही खायचं? ए बबड्या, मी खाणार गोबी. दे दो मम्मू काका. त्यांना खोलून द्यावं हे. नीलू काका. ए अंशुल तू इकडे ये. खोलून. कोण होतं ते? नीलू काका. नीलू काका. नीलू काका. कसलं लागतं ढमे? मुलांसोबत आमचा पण टाइमपास चालला. घरी तर खूप लागलेलं तुला. आता कसं काय खेळतो तू एवढा? मला फक्त शर्ट घालायला येत नव्हता आहे की नाही? हा ते फोन येत नव्हता. आणि तू पण लय गाडीत दुखत होतं तुझं. आता बरं वाटतंय का? गाडीत आम्हाला वाटलं उलट्या करते का काय. तिला मळमळायला लागलेलं. आता काय करते काय माहिती, पण झाली ओके. तुला पण होत होतं? आता ब्रेक झालाय थोडा खायला प्यायला, नंतर अजून पळते. कसं घेऊन आलं अंशुलला? ओय. का रे? अरे त्याच्या गुंड्या तुटतील तर पळाली परत तिकडच. कशी वडायला लागली त्याला. मांडीव झोपली काय जानू? मांडीव झोपली. छान आहे का कॅडबी? तुझी तक्ष बाबू तुझी नीट खा, शांत व्यवस्थित बसून खा, सांडू नको. हा ठेव ठेव खाली ठेव. बळ आवडली खा. रडायला येत आहे का? जायचं नाहीये आम्हाला, जायचं नाहीये, पण उद्या पेपर आहे म्हणून जावं लागणार आहे. नंतर ये परत मम्माला घेऊन, ठीक आहे? नक्की येशील ना? मग नंतर मला सांगायचं काय खायचं, मग मी बनवून ठेवा. हा आता रडणार नाही ना जाताना? आमचं रडून झालंय सगळं. जायचंच नाहीये, खूप करमलंय एक दिवस इकडं, आहे का नाही? येऊ परत.